नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर या लेक्चरला आपण जे रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड जे कॉमन डिसऑर्डर आहेत तर त्या डिसऑर्डरचा आपण स्टडी करणार आहोत. याच्या अगोदरची लेक्चर तुम्ही बघितली असतीलच. हेही लेक्चर तुम्ही बघा, अवश्य बघा, कारण या डिसऑर्डरवरती एक क्वेश्चन हा नीटला कंपल्सरी विचारला जातोच. चला तर मग पाहूयात रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड असणारे डिसऑर्डर. तर विद्यार्थी मित्रांनो, या टेबलमध्ये आपल्याला एक 4 कॉलम दिलेले आहेत की त्या प्रत्येक कॉलममध्ये बघा, पहिल्या कॉलममध्ये आहे डिसऑर्डर, त्या डिसऑर्डरचं नाव. जो दुसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिलेले आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये कॉज दिलेले आहेत आणि चौथा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिलेले आहेत. तर आता आपण एक एक डिसीज हा पर्टिक्युलरली बघूयात की त्या डिसऑर्डरचं नाव, त्याचे सिम्पटम, त्याचे कॉजेस आणि ट्रीटमेंट. तर पहिला जो दिलेला आहे तो आहे इम्पेसिमा. आता या इम्पेसिमाचे सिम्पटम्स काय काय असतात ते सांगितलेलं आहे. तर या इम्पेसिमामध्ये अल्व्हिओलाई ब्रेकडाऊन होतात आणि जे आपली ब्रीथ आहे ती शॉर्ट होते. काय होतात? अल्व्हिओलाई ब्रेकडाऊन होतात आणि ब्रीथ शॉर्ट होते. हे कशामुळे होतं? तर हे स्मोकिंगमुळे, म्हणजे जनरली सिगरेटचं स्मोकिंग जे केलं जातं त्याच्यामुळं किंवा एअर पोल्युशनमुळं होतं. आणि याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? तर स्मोकिंग बंद करणं आणि पोल्युटेड एरियामध्ये जाणं अवॉइड करणं किंवा आर्टिफिशियली ऑक्सिजन वगैरे घेणं, म्हणजे अगदी सिव्हिअर कंडिशनला आर्टिफिशियल ऑक्सिजन घेणं, हा एक याच्यावरती एक रिलीवसाठी एक पर्याय असू शकतो. त्याच्यानंतरचा जो दुसरा जो डिसीज दिलेला आहे किंवा डिसऑर्डर दिलेले आहे ते आहे क्रोनिक ब्रॉन्कायटिस. आता या क्रोनिक ब्रॉन्कायटिसचे सिम्पटम्स काय काय असतात? तर कफिंग, म्हणजे खोकला वगैरे यायला लागतो आणि पहिल्या डिसऑर्डरप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंग होतं, म्हणजे ब्रीथ शॉर्ट होतं. याचीसुद्धा कारणं सेम आहेत, म्हणजे याचेसुद्धा कॉज सेम आहेत एम्पेसिमासारखीच. स्मोकिंगमुळं किंवा एअर पोल्युशनमुळं हा डिसऑर्डर माणसामध्ये पाहायला भेटतो. आणि याची ट्रीटमेंट काय काय आहेत? तर स्मोकिंग बंद करणं, पोल्युटेड एरियामध्ये जाणं आणि जर का शक्य असेल तर वॉर्मर किंवा ड्रायर क्लायमेटच्या ठिकाणी जाणं, हा याच्यावरचा ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून आपण करू शकतो. त्याच्यानंतरचा जो तिसरा डिसीज आहे, तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवरती, ॲक्यूट ब्रॉन्कायटिस. हा ॲक्यूट ब्रॉन्कायटिस ॲक्च्युली याचे सिम्पटम्स काय काय असतात बघा. इन्फ्लेमेशन ऑफ ब्रॉन्काय, म्हणजे ब्रॉन्कायच्या तिथं आतमध्ये अशी जळजळ किंवा दाह व्हायला यायला लागते किंवा सूज एक जाणवायला लागते. त्याच्यानंतर ब्रीथ शॉर्टनेस होतं आणि कपमध्ये येलो म्युकस यायला लागतो, म्हणजे येलोविश शेड त्या कपमधून येणाऱ्या म्युकसला यायला लागते. याची कारणं काय आहेत ॲक्यूट ब्रॉन्कायटिस होण्यामागची? तर व्हायरस किंवा बॅक्टेरियाचं जर इन्फेक्शन झालं असेल तर हा ॲक्यूट ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. आणि याच्यावरच्या ट्रीटमेंट काय आहेत बघा. जर का हा ॲक्यूट ब्रॉन्कायटिस हा बॅक्टेरियामुळे झाला असेल तर अँटीबायोटिक्स घेणं किंवा कप मेडिसिन किंवा वेपरायझरचा वापर करणं, हे त्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणून केलं जातं. आता त्याच्यानंतरचा जो डिसीज आहे तो आहे सायनोसायटिस, की ज्यामध्ये काय होतं बघा, तर सायनसच्या ठिकाणी इन्फ्लेमेशन होतं आणि म्युकस असा सारखा ओघळत राहतो, म्हणजे घशाच्या तिथं आतमध्ये म्युकस ओघळत राहतो आणि तो असा कंटिन्युअसली बाहेर डिस्चार्ज होत राहतो. आता याचेसुद्धा कॉजेस सेम आहेत, की हा व्हायरसमुळेही होऊ शकतो किंवा बॅक्टेरियामुळे सुद्धा होऊ शकतो. याच्यावरती ट्रीटमेंट काय आहेत? जर का हा सायनोसायटिस जर बॅक्टेरियामुळे झाला असेल तर अँटीबायोटिक्स घेणं आणि अजून एक इथं सांगितलं बघा, डिकंजेस्टंट्स किंवा वेपरायझर वापरणं, हेही इथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्टचा जो डिसऑर्डर इथं सांगितलेला आहे तो आहे लॅरेंजिटिस. लॅरेंजिटिस म्हणजे काय असतं? तर घशामध्ये दाह व्हायला लागतो किंवा घशामध्ये जळजळ व्हायला लागते, इन्फ्लेमेशन व्हायला लागतं. इथं दिलं आहे बघा सिम्पटम्समध्ये, इन्फ्लेमेशन ऑफ लॅरिंग्स, होकल कॉर्ड्स, त्यानंतर सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणं आणि अजून घशाच्या तिथं किंवा व्हॉईस
थोडासा आपण घसा बसल्यासारखा जो आवाज बनतो ना, तर तसा म्हणजे हॉरसनेस म्हणलं एक प्रकारचा, की घसा बसल्यानंतर जसा आवाज येतो तसा आवाज यायला लागतो आणि म्युकस बिल्डअप व्हायला लागतो आणि कफ बाहेर यायला लागतो. आता याची कारणं काय आहेत? हा लॅरेंजिटिस कशामुळे होतो? तर हा लॅरेंजिटिससुद्धा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो. आता याच्यावरच्या ट्रीटमेंटही इथं सांगितलेल्या आहेत. जर का हा बॅक्टेरियामुळे झाला असेल तर त्याच्यावरती अँटीबायोटिक्स घेणं कधीही चांगलं, त्याच्यानंतर कप मेडिसिन घेणं कधीही चांगलं आणि घशाला रेस्ट देणं, म्हणजे जर का तुम्ही जास्त बोलत असाल तर ते बोलणं कमी करायला पाहिजे, म्हणजे व्हॉईस रेस्ट घ्यायला पाहिजे आणि जे इरिटंट करणारे जे घटक आहेत ते अवॉइड केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्मोक असेल किंवा तेलाचे वगैरे जनरली बघा घरामध्ये जर का स्वयंपाक चालू असेल जनरली फिमेलमध्ये, तर त्या तेलाची जी फोडणी दिल्यानंतर जे तेल वरती उडतं ना, तर त्याच्यामुळे सुद्धा हा लेरेंजिटिस त्रास करू शकतो किंवा वाढू शकतो. याच्यानंतरचा जो नेक्स्टचा जो डिसीज आहे किंवा डिसऑर्डर आहे तो आहे न्यूमोनिया. आता हा न्यूमोनिया जनरली सर्वांना माहीत आहे, लहान बाळांमध्ये प्रकर्षानं पाहायला भेटतो आणि जे आपण आत्ता सध्या बघतोय कोरोनाच्या काळामध्ये की न्यूमोनियासारखी लक्षणं आढळतात. म्हणजे कोरोना ज्या माणसाला कोरोना झालेला आहे किंवा इन्फेक्शन झालेलं आहे कोविड-19चं, तर त्याच्यामध्ये सुद्धा या न्यूमोनियासारखी लक्षणं आढळतात. तर बघा याचे सिम्पटम्स काय काय आहेत, तर लंग्जच्या आतमध्ये असं इन्फ्लेमेशन व्हायला लागतं, म्हणजे जळजळ व्हायला लागते आणि हे इन्फ्लेमेशन कुठल्या कुठल्या लेवलचं असू शकतं, तर अगदी नॉर्मल लेवलपासून ते अगदी सिव्हिअर लेवलपर्यंतचं हे इन्फ्लेमेशन असू शकतं. याच्यामध्ये सुद्धा घशामध्ये कफ यायला लागतो, खोकल्यातून कफ यायला लागतो, त्या माणसाला भरपूर असा ताप येतो आणि त्याची ब्रीथ जी आहे ती शॉर्ट होते. त्याच्यानंतर त्याला थंडीही वाजून यायला लागते, म्हणजे अगदी असं चिल वाटतं, घाम यायला लागतो, चेस्टमध्ये पेन व्हायला लागतात आणि त्या पर्सनच्या म्युकसमध्ये ब्लड यायला लागतं, म्हणजे खोकल्याच्या थ्रू जो म्युकस बाहेर पडणार आहे तर त्याच्यामधून सुद्धा ब्लड यायला लागतं. आता याचे कॉजेस काय काय आहेत, तर याचे कॉजेससुद्धा बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतात आणि याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे, तर लगेच इमिडिएटली आपण एखाद्या डॉक्टरला भेटणं किंवा फिजिशियनशी कन्सल्ट करणं कधीही फायद्याचं ठरतं किंवा अँटीबायोटिक्स घेणं डॉक्टरांच्या सल्ल्यानं किंवा कप मेडिसिन घेणं आणि शरीर थोडंसं असं वार्म ठेवणं, हे या न्यूमोनिया या डिसऑर्डरवरचे ट्रीटमेंटचे हे आहेत, एक बेसिक आहे ट्रीटमेंटचं. त्याच्यानंतर अस्थमा नावाचा जो डिसऑर्डर आहे तुम्ही इथं बघू शकता. अस्थमा त्याला आपण आपल्या भाषेत दमा असं म्हणू शकतो. तर हा अस्थमा म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत, तर जे ब्रॉन्क्युल्स म्हणतो आपण की आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये आता बघितलेलं आहे की ब्रॉन्क्युल्स कशाला म्हणायचं, तर त्या ब्रॉन्क्युल्सचं कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि त्या ब्रॉन्क्युल्सच्या आतमध्ये म्युकस साठायला लागतो, म्हणजे त्या ज्या नळ्या असतात त्या चॉकअप व्हायला लागतात आणि मग त्या माणसामध्ये पिरियडिक अशी व्हिजिंग म्हणजे अशी घरघर, म्हणजे छाती वाजणे एकदम घर 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 असं होतं आणि त्याला ब्रिदिंगसाठी डिफिकल्टी व्हायला लागते. तर हे सगळे सिम्पटम्स हे या अस्थमाचे आहेत. आता हे अस्थमा कशामुळे होतं, तर काही पर्सनला ॲलर्जी टू पोलन, म्हणजे जे फुलांचे जे पोलन ग्रेन्स असतात त्याची ॲलर्जी असू शकते किंवा काही अन्नपदार्थांच्या कलरची किंवा अन्नपदार्थांची काही ॲलर्जी असू शकते. त्याचबरोबर जे पाळीव प्राणी असतात, फॉर एक्झाम्पल मांजर किंवा कुत्रा, यांचे जर हेअर्स जर त्याच्या श्वसन यंत्रणेत गेले किंवा नोजच्या थ्रू जर एंट्री केली तर त्याच्यामुळे सुद्धा त्या माणसामध्ये हा अस्थमा किंवा दमा होऊ शकतो. इथं मांजर आलं, मांजरानुसार मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगू शकतो की आता मांजराचा उल्लेख झालाच आहे. तर पिरियडिक व्हिजिंग जे म्हणले ना, तर तुम्ही कधी मांजराचं ऑब्झर्वेशन केलं असेल तर ते मांजर श्वास घेत असताना ते एक प्रकारे एक आवाज येतो बघा, तर त्या प्रकारची घरघर ही अस्थमा झालेल्या म्हणजे दमा झालेल्या पर्सनमध्ये आपल्याला ऐकायला भेटते. आता या अस्थमा किंवा दमा जो होतो याच्यावरती ट्रीटमेंट काय आहेत, तर इनहेलंट वापरणं, म्हणजे आपण ज्या नाकात ज्या नळ्या ओढतो त्या इनहेलंट वापरणं किंवा इरिटंट्स अवॉइड करणं, हा याच्यावरचा सगळ्यात बेस्ट असा पर्याय आहे किंवा ट्रीटमेंट आहे. याच्यानंतरची जी एक लास्ट कॅटेगरी दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, त्याच्यामध्ये दिले आहे सिलिकॉसिस आणि आस्बेस्टॉसिस. आता हे काय आहे किंवा याचे सिम्पटम्स अगोदर आपण बघूयात. याच्यामध्ये काय होतं, तर इन्फ्लामेशन ऑफ फायब्रोसिस आणि लंग डॅमेज होतात. आता इथं ऑक्युपेशनल म्हणले, ऑक्युपेशनल म्हणजे याची कॉजेस काय असतील बघा,
तर जर का एखादा पर्सन एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी काम करत असेल, फॉर एक्झाम्पल एखादा खाण कामगार आहे की जो खाणीमध्ये काम करतोय, दगडाच्या किंवा कोळशाच्या खाणीमध्ये काम करतोय, तर तो माणूस जास्त प्रमाणात त्या डस्टला एक्सपोजर झालेला असतो किंवा डस्ट पार्टिकलला एक्सपोजर झालेला असतो. तर अशा पर्सनमध्ये ती डस्ट नेझल कॅव्हिटीच्या थ्रू आतमध्ये जाते आणि त्या पर्सनला हा डिसऑर्डर होतो. आता इथं आस्बेस्टॉस म्हणजे आपल्याला हे माहीत असेल की एक अभ्रक म्हणतो आपण, अभ्रक नावाचा एक धातू आहे. तर त्याची जी माईन असते किंवा त्याची जी खाण असते तर तिथं त्या डस्ट उडत असतात. तर त्या डस्टमुळे सुद्धा हा प्रॉब्लेम यायला लागतो. त्याचबरोबर बघा, लाकूड काम करणारे जे मंडळी असतात, लाकूड काम करणारे, त्या पर्सनमध्ये तो लाकडाचा भुसासुद्धा आतमध्ये म्हणजे ते लाकूड कट करत असताना त्याचे जे डस्ट पार्टिकल्स उडतात ते जातात. किंवा जे फ्लोअर मिलच्या ठिकाणी काम करणारे जे पर्सन्स असतात फ्लोअर मिलच्या ठिकाणी, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे ऑक्युपेशनल रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स पाहायला भेटतात. आता याच्यावरती ट्रीटमेंट काय अवेलेबल आहेत, तर याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे जस्ट आपण काळजी घेतली पाहिजे की प्रोटेक्टिव्ह मास्क किंवा एखादं गिअर वापरलं पाहिजे अशा प्रकारचं काम करत असताना. तर हे जे सर्व जे आपण आत्ता बघितलेले आहेत हे डिसऑर्डर्स, हा चार्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्येही पाहायला भेटेल. तुम्ही परत एकदा हा चार्ट ओव्हरलुक करा. हा चार्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहायला भेटेल आणि या चार्टवरती नीटला एक क्वेश्चन हा 100% विचारला जातो, कंपल्सरी विचारला जातोच डिसऑर्डरवरती. त्याचबरोबर CET सुद्धा हा एक चार्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही तो व्यवस्थित पाठ करून घ्या. जर का याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील या लेक्चरमध्ये तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत सबस्क्राईब करायला सांगा त्या मित्रांना. आणि या कन्सेप्टवरती तुमच्या मित्रांसोबतही चर्चा करा. ग्रुप डिस्कशननं बायोलॉजीचा स्टडी अगदी व्यवस्थित होतो. ते तुम्ही कराल अशी मला आशा आहे. धन्यवाद.